नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर सुषमा पाटील, मराठा विद्याप्रसारक समाजाचे विठ्ठलराव हंडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय नाशिक येथे सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे। माझ्याकडे B.Ed सेकंड इयरचा कोर्स 204-06 एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट एज्युकेशन हा टीचिंगसाठी आहे। शाश्वत विकास आणि पर्यावरण शिक्षणाचे शिक्षण यामधील युनिट 3 बेसिक इकॉलॉजी अँड लाईफ सपोर्ट सिस्टीम या युनिटमधला 3.3 स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम यामधील भाग 2 आपण पाहणार आहोत। परिसंस्था रचना व त्यांची कार्य। मागील भागात आपण परिसंस्थेचा अर्थ, परिसंस्थेचे प्रकार, परिसंस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासली आहेत। आता आपण कार्य अभ्यासणार आहोत। परिसंस्थेचे कार्य। परिसंस्थेमुळे पोषक मूल्यांचे चक्रीकरण चालते, त्याचप्रमाणे जीव भू रसायन चक्र गतिमान राहते। पर्यावरणातील अजैविक घटकांमधून जैविक घटकांकडे व जैविक घटकांमधून पुन्हा पर्यावरणाकडे पोषक द्रव्यांच्या होणाऱ्या चक्राकार संक्रमणास पोषक द्रव्य चक्रीकरण म्हणतात। उदाहरणार्थ, निसर्गामध्ये ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र हे सदोदित चालू असते, ते परिसंस्थांमुळेच। दुसरं कार्य आहे निसर्गात ऊर्जा प्रवाहित ठेवणे। अन्नस्तूप आपल्याला माहित आहे। अन्नस्तूपाच्या पायापासून वरच्या टोकापर्यंत ऊर्जेचा प्रवास चालू असतो, तसेच ऊर्जेचा वापर सुद्धा होत असतो। ऊर्जा प्रवाहामुळे ऊर्जा चक्र निर्माण होऊन निसर्गात ऊर्जा प्रवाहित ठेवली जाते। परिसंस्थेमुळे निसर्गात अन्न साखळी निर्माण होते। हरित वनस्पती उत्पादक असतात। वनस्पतींच्या स्तराकडून विविध प्रकारच्या परपोषक भक्षकांकडे अन्न ऊर्जेचे क्रमशः संक्रमण होण्याच्या प्रक्रियेला अन्न शृंखला म्हणतात। परिसंस्थेमध्ये पोषक द्रव्यांचे संक्रमण एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे विशिष्ट पद्धतीने होऊन एक शृंखला तयार होते, त्या शृंखलेलाच अन्न साखळी असे म्हणतात। उदाहरणार्थ, वनस्पतींकडून प्राथमिक भक्षक प्राण्यांकडे अन्न जाते, प्राथमिक भक्षकाला द्वितीय भक्षक खातो, त्यामध्ये अन्नाचे संक्रमण होते आणि द्वितीय भक्षकाला तृतीय भक्षक खातो। अशा पद्धतीने एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे अन्न संक्रमित होत असते, त्याला अन्न शृंखला असे म्हणतात। अन्न शृंखलेत प्रत्येक संक्रमणाच्या वेळी काही ऊर्जा वापरली जाते, त्यामुळे ती क्षय पावते। परिसंस्था शाश्वत राहण्यासाठी सतत ऊर्जेचा पुरवठा व्हावा लागतो। सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे। ह्या आकृतीत आपल्याला परिसंस्थेचे रिलेशनशिप दाखवलेली आहे, परस्पर संबंध आपल्याला दाखवलेला आहे। तर सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, ती वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त ठरते। नंतर वनस्पतींना शाकाहारी प्राणी खातात, शाकाहारी प्राणी मृत झाल्यानंतर जमिनीत मिसळतात। जमिनीत सॉइल म्हणजे मातीमध्ये ते न्यूट्रिएंट्स आणि वॉटर असते, त्याचबरोबर हवेतील कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, पाणी शोषून जमिनीतले पाणी शोषून घेऊन वनस्पती आपली वाढ करतात। अशा पद्धतीने हे चक्राकार संक्रमण आपल्याला इथे दिसतं, किंवा वनस्पती, भू, माती, ॲटमॉस्फिअर, सूर्य यांचं रिलेशनशिप आपल्याला या आकृतीत दिसत आहे। परिसंस्थेचं कार्य ऊर्जा आणि पदार्थांचं संक्रमण करणे, तसेच पदार्थांचे चक्रीकरण करणे हे आहे। तर सूर्यप्रकाश हा पर्यावरणातील ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण होते। वनस्पती प्रकाश संश्लेषणामध्ये ऑक्सिजन बाहेर टाकतात।
तो ऑक्सिजन प्राणी श्वसनासाठी वापरतात. पुढे प्राणी त्यांच्या उच्छवासावाटे जो कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतात तो झाडे वापरतात. त्याचप्रमाणे लहान जीव आणि सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी यांच्याही विघटनास चढण्यास मदत करतात. अशा पद्धतीने हे चक्र चालू असते. आपल्याला या आकृतीमध्ये फूड चेन दिसत आहे. आपण अन्न साखळी अभ्यासली ती आपल्याला दिसत आहे. बघा, इथे प्रोड्युसर म्हणजे वनस्पती आहे. वनस्पतींवर आपलं जीवन जगणारे हे छोटे कीटक आहेत. नाकतोडा आपल्याला दिसत आहे. छोटे कीटक नाकतोडा हे छोट्या पक्ष्यांचं भक्ष्य आहे. पक्षी कीटक खातात. त्यानंतर या पक्ष्यांना सर्प खात असतो. साप चिमणी खातो हे आपल्याला माहित आहे. तर या सापाला घार सारखा प्राणी खात असतो. घार जेव्हा मृत पावते तेव्हा ती जमिनीतल्या मातीत मिसळते. तिच्या शरीरावर सूक्ष्मजीव प्रक्रिया करतात, विघटन होते आणि ते घटक मातीत मिसळतात. मातीत मिसळलेले घटक पुन्हा वनस्पती आपल्या वाढीसाठी वापरतात. अशा पद्धतीने ही फूड चेन निसर्गात पूर्ण होत असते. या दुसऱ्या आकृतीत आपल्याला एनर्जी पिरॅमिड दिसत आहे, ऊर्जेचा पिरॅमिड. तर पिरॅमिडच्या पायथ्याशी प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे वनस्पती आहे. त्या सूर्यापासून सूर्यप्रकाश, अन्न, पाणी, हवा यांचा वापर करून प्रकाश संश्लेषण क्रियेने आपले अन्न तयार करतात. म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. या स्वयंपोषी वनस्पतींवर प्रायमरी कंझ्युमर अवलंबून आहेत. त्यानंतर प्रायमरी कंझ्युमरवर सेकंडरी कंझ्युमर अवलंबून आहेत, टर्शरी कंझ्युमर आहेत आणि टोकाकडे अजून ओमनिवोरस किंवा मोठा भक्षक आहेत. तर बघा, इथे वनस्पतींपासून जी ऊर्जा मिळते ती 100% आहे. त्यानंतर प्राथमिक भक्षका किंवा द्वितीय पातळीवर ही 10% आहे. या पातळीवर ही 1% आहे. तर तृतीय भक्षकांच्या पातळीपर्यंत ती 0.1% आहे आणि शेवटी ऊर्जा पिरॅमिडच्या टोकाला ती 0.1% आहे. तर अशा पद्धतीने ऊर्जा कशी कमी कमी होत गेलेली आहे हे आपल्याला या पिरॅमिड मधून दिसते. परिसंस्थेचं कार्य पुढचं आहे अन्न जाळ्यांची निर्मिती. एक जीव अनेक भक्षकांचं लक्ष्य असू शकते. परिणामी विविध अन्न शृंखला एकमेकांशी जोडल्या जातात, आंतरभेदक निर्माण होतात आणि अन्न जाळ्याची निर्मिती होत असते. अन्न शृंखला या परस्पर संबंधाने अनुबंधित झालेल्या जाळीस अन्नजाळी म्हणतात. सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीच्या अनेक शाखा असलेले जाळे जेव्हा निर्माण होते त्याला निसर्गातील अन्नजाळे म्हणतात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर निसर्गामध्ये सरळ सरळ अशा अन्न साखळ्या अनेक असतात आणि एखाद्या भक्षकामुळे त्या सरळ अन्न साखळ्या एकमेकांना जोडल्या जातात तेव्हा अन्नजाळ्याची निर्मिती होत असते. परिसंस्थांमुळे पृथ्वीवरील जैवविविधता म्हणजेच प्राणी आणि वनस्पती टिकून असतात. मानवी जीवन व परिसंस्था यामध्ये परस्पर संबंध आहे. मानवाचे जीवन परिसंस्थांवर अवलंबून आहे. अन्न खाण्यासाठी, त्याचप्रमाणे काही उद्योग व्यवसाय मिळवण्यासाठी मानवाचे जीवन परिसंस्थांवर अवलंबून आहे. या आकृतीत आपल्याला फूड वेब दिसत आहे. बघा, हे सर्व अन्न जाळे आहे. पण या अन्न जाळ्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या अन्न साखळ्या पण दिसत आहेत आणि या छोट्या छोट्या अन्न साखळ्या एखाद्या भक्षकामुळे जोडल्या गेलेल्या आहेत. इथे बेडूक हा कीटकाचा भक्षक आहे. तर बेडूक हा कोणाकोणाचे भक्ष्य आहे हे बघा. बेडकाला घार खाते, बेडकाला साप सुद्धा खातो. त्याचप्रमाणे हा लांडगा आहे, तर लांडगा उंदीर खातो, पक्षी पण खातो, घारीला सुद्धा खातो. तर
म्हणून ह्या छोट्या अन्नसाखळ्या जोडल्या गेलेल्या आहेत. बेडकाचे भक्ष्य काय काय आहे? तर बेडकाचे ग्रासोपर हा बेडकाचं भक्षक आहे. बटरफ्लाय हा बेडकाचं भक्ष्य आहे. त्यानंतर फ्रूट फ्लाय हे सुद्धा बेडूक खातो. म्हणून बेडकामुळे ह्या अन्नसाखळ्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि फूड वेब निर्माण झालेले आहे. या दुसऱ्या आकृतीत आपल्याला फूड चेन दिसत आहे. पिरॅमिडच्या पायथ्याशी सर्व वनस्पती आहेत. त्यांची संख्या बघा जास्त आहे. तर प्राथमिक पातळीवर हे कीटक आहेत. कीटकांची संख्या वनस्पतींच्या संख्येपेक्षा कमी आहे. पक्ष्यांची संख्या कीटकांच्या संख्येपेक्षा कमी आहे. तर पक्ष्यांना खाणाऱ्या सापाची संख्या 2 दाखवलेली आहे. तर साप खाणारे हे जे घुबड आहे किंवा घार असेल तर ते एकच आहे, पिरॅमिडच्या टोकाशी असणार. मग इथे आपल्याला दिसत आहे की अन्न साखळीमध्ये सुद्धा किंवा फूड पिरॅमिडमध्ये वस्तुमान हे कमी कमी होत गेलेले दिसते. परिसंस्थांचे ऱ्हास होत असतो त्याला अनेक घटक कारणीभूत असतात. नैसर्गिक आपत्ती किंवा मानवाचा हस्तक्षेप किंवा कधी दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे परिसंस्थेचा ऱ्हास होतो. परिसंस्थेचा ऱ्हास होतो म्हणजे काय? तर तेथील जैवविविधता कमी होते. पोषक द्रव्यांचे जे चक्रीकरण आहे त्यांचा वेग मंदावतो. जमिनीची धूप होते. एखाद्या परिसंस्थेची कधी संरचना बदलते. त्यात नकोसे बदल होतात. म्हणजेच परिसंस्थांचा ऱ्हास होणे होय. जंगलातील वनवे, ज्वालामुखी, वादळे, भूकंप, दुष्काळ, महापूर अशा आपत्तींच्या मुळे थोड्या अवधीमध्ये विस्तृत भौगोलिक क्षेत्रावर परिणाम होतो. आघात इतका प्रखर असतो की काही वेळा संपूर्ण परिसंस्था नष्ट होते. त्या परिसंस्थेतील एखादी जात नष्ट होते. आपल्याला डायनोसॉरचं उदाहरण माहीत आहे. डायनोसॉर ज्या जंगलामध्ये राहत होता तिथली परिसंस्था नष्ट झाल्यामुळे आज पृथ्वीवर आपल्याला डायनोसॉर सारखे प्राणी दिसत नाहीत. परिसंस्था ऱ्हासाची कारणे वणवा, महापूर आहे. वणवा म्हणजे जंगलामध्ये नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर लागलेली आग. त्या आगीत वृक्षांचे ज्वलन होते, जैवविविधता नष्ट होते, वायू प्रदूषण वाढते, प्राणी स्थलांतर करतात, जंगल संपत्ती नष्ट होते आणि उपजीविकेचे साधनच नष्ट होते. महापूर सारख्या आपत्तीमध्ये बर्फ वितळून नद्यांना महापूर येतात. हजारो प्राणी मृत्युमुखी पडतात. लाखोंचे स्थलांतर होते. पिके नष्ट होतात. मानवाची संपत्ती, घरे वाहून जातात. प्राणहानी होते. वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते आणि रोगराई पसरते. तर अवर्षण म्हणजेच दुष्काळ या परिस्थितीमध्ये जलाशयातील पाण्याची पातळी खालावते. नद्या नाले आटतात. शेतीचे अतोनात नुकसान होते. पिके गुरे यांची हानी होते. अन्नधान्याचा अपुऱ्या पुरवठा असल्यामुळे मानव प्राणी स्थलांतर करतात आणि ह्या भागातील संसाधन संपुष्टात येते. इथेही परिसंस्थेचा ऱ्हास होतो. भूकंपामुळे एखाद्या भूप्रदेशाची रचना बदलते. त्यामुळे परिसंस्था सुद्धा बदलतात. नदी नाले आपला प्रवाह बदलतात. कधी जमीन खचते तर काही भूभाग उंचावर येतो. तलाव निर्माण होतात. जैवविविधता नष्ट होते. परिसंस्थेच्या ऱ्हासाला मानवी कृती कारणीभूत ठरतात. केवळ निसर्गामुळेच परिसंस्थेचा ऱ्हास होतो, नैसर्गिक कारणामुळे होतो असं नाही, तर मानवाच्या कृती नष्ट ठरतात. जसे लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत, तसेच लोकसंख्या वाढी स्थलांतर होत आहे, शहरीकरण घडतं आहे, पर्यटन होते, औद्योगिकरण, मोठी धरणे बांधणे, रस्त्यांची कामं करणे यामुळे सुद्धा परिसंस्थेचा ऱ्हास होत आहे. परिसंस्थांचा ऱ्हास होऊ नये आणि परिसंस्था या मानवाला उपयुक्त आहेत. तर परिसंस्थेची उपयुक्तता काय आहे? जैवविविधता टिकून असते.
निसर्गावर आधारित आपण संशोधन करतो, जसे प्राणी, वनस्पती, पक्षी यांचं निरीक्षण करून त्यांचा अभ्यास करतो आणि भविष्य काळासाठी परिसंस्थांचं अस्तित्व टिकवणे या संशोधनांमुळेच आपल्याला शक्य होते. प्रकाश संश्लेषण ही वनस्पतींची जी प्रक्रिया आहे ती निसर्गात चालते. नैसर्गिक जलचक्र घडून येते. विविध वायूंच्या चक्रांची निर्मिती होते. मातीतील पोषक घटकांचं प्रमाण योग्य असते आणि या पोषक घटकांचे चक्रीकरण केवळ परिसंस्थेमुळेच शक्य आहे. हरितगृह परिणामास प्रतिबंध होतो. हवामानातील मोठ्या बदलांना प्रतिबंध होतो. तसेच हवा, पाणी यांचे प्रदूषण रोखण्यासाठी परिसंस्था ह्या उपयुक्त असतात. जलस्थितीतील सातत्य परिसंस्थेमुळे टिकवले जाते. नैसर्गिक जंगल राखण्यास मदत होते. पर्यावरणाचा आणि सजीवांचा अभ्यास करणे परिसंस्थांमुळे सोपे झालेले आहे. तर निसर्गातून धान्य, फळे, जनावरांचा चारा, मध, मेण, डिंक, मसाल्याचे पदार्थ मिळतात. त्यांची विक्री होते, म्हणून निसर्गाला सुद्धा उत्पादक मूल्य आहे. परिसंस्थांचा ऱ्हास होत आहे आणि त्यांची कारणं पण आपण पाहिली. परंतु परिसंस्थांचा ऱ्हास होऊ नये म्हणून संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संतुलन आपण कसे राखू शकतो? मनुष्य, प्राणी आणि वनस्पती यासारखे सजीव, त्यांचे वातावरण यामध्ये संतुलन राहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ते पर्यावरणाचे अस्तित्व टिकवतात आणि स्थिरता सुनिश्चित करतात. जर परिसंस्थांमध्ये संतुलन नसेल तर काय घडेल? जेव्हा कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेन सारख्या बाह्य घटकांचे प्रमाण वातावरणात जास्त होते, तेव्हा पर्यावरणाचे संतुलन नष्ट होते. हवेमध्ये असलेल्या घटकांच्या योग्य प्रमाणामुळे हवा शुद्ध असते. मात्र त्यातील काही घटकांचे प्रमाण वाढले अथवा कमी झाले तर हवा अशुद्ध होते आणि याचा परिणाम परिसंस्थांमध्ये राहणाऱ्या सजीवांवर होतो. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याची कमतरता, प्रजाती नष्ट होणे यासारखे दुष्परिणाम उद्भवतात. परिसंस्थेमध्ये समतोल राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण परिसंस्था टिकून राहणे मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राहणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी आपण काही उपक्रम राबविले पाहिजेत. शिक्षक या नात्याने आपण कोणते उपक्रम शाळेमध्ये राबवू शकू की त्याचा विद्यार्थी हे भावी नागरिक आहेत आणि राबवलेल्या उपक्रमांचा इतरांनाही उपयोग होईल. उदाहरणार्थ घोषवाक्य स्पर्धा. घोषवाक्य स्पर्धेमध्ये पाण्याचे महत्त्व व संवर्धन करणे, अजून इतर घटकांवर पण आपण घोषवाक्य देऊ शकतो. समाज प्रबोधन करणे. घातक वायूंचं उत्सर्जन होत आहे आणि त्याचा मानवी शरीरावर परिणाम होत आहेत, हे आपण समाज प्रबोधनामधून स्पष्ट करू शकतो. प्रकल्प. विविध प्रकल्प आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळविण्यास सांगणे, नोंद करणे. शासनाने पर्यावरण संरक्षणासाठी विविध योजना केलेल्या असतात, मात्र यांची माहिती नागरिकांना नसते. ही माहिती समाजातील व्यक्तींना करून देण्यासाठी प्रकल्प महत्त्वाचे ठरतात. निबंध लेखन. विद्यार्थ्यांना काही विषय निबंध लेखन करण्यास देऊन त्यांच्यावर संस्कार करता येतात. उदाहरणार्थ जंगलतोडीचे दुष्परिणाम कोणते, ई कचऱ्याचं व्यवस्थापन ही एक समस्या आहे, ती कशी सोडवावी, हे निबंध लेखनातून आपल्याला समजते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडनं
काही पर्याय आपल्याला मिळतात. पथनाट्यांचे आयोजन, विविध प्रदूषणे व त्यांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम हे पथनाट्यांच्या द्वारे आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो. विविध प्रदूषणे आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या प्रदूषणाचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतो. प्रदूषणे रोखण्यास मनुष्यच उपाय करू शकतो, म्हणून पथनाट्यातून हे आपण नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो. पर्यावरण तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणे, तसेच भित्तिपत्रक स्पर्धा राबविणे. भित्तिपत्रक स्पर्धेमधून नैसर्गिक आपत्तींचे पर्यावरणावर होणारे परिणाम देऊ शकतो. अनेक प्रकारच्या आपत्ती आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याने ह्या आपत्तीची कारणे, आपत्तीचे होणारे परिणाम आणि त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो अशा प्रकारची भित्तिपत्रके तयार केली तर एकाच छताखाली आपल्याला सर्व प्रकार अभ्यासायला मिळतात. या घटकावर काही प्रश्न इथे काढलेले आहेत, तर ह्या प्रश्नांचा आपण अभ्यास करा आणि उत्तरे शोधा. प्रश्न अधिक वाचनासाठी किंवा हा भाग कोणत्या रेफरन्स बुकमधून घेतलेले आहे त्यासाठी मी लिस्ट दिलेली आहे. त्या पुस्तकांचा आपण वापर करा आणि प्रश्न सोडवा. थँक यू.